RSS 100 वर्ष पूर्ण होत आहेत. एक संघ स्थापन झाला. 15 ते 17 लोकांनी याची स्थापना केली आणि अव्याहतपणे कार्य चालू आहे. देशाभिमान, देशभक्ती. अनेक वेळा या संघावर बंदीसुद्धा आली. जवळपास 4 ते 5 वेळा बंदी घातली गेली. तरीसुद्धा नेटाने हे कार्य होत राहिलं. आणि मग नैसर्गिक आपत्ती, अनेक प्रकारच्या मदतीला हा संघ सर्वप्रथम धावत पोहोचणारा संघ म्हणून प्रसिद्धीस पावला. अतिशय निस्पृहतेने, निरपेक्षतेने काम करणारी मंडळी या संघात आहेत आणि विनाकारण या RSSच्या विरुद्ध त्यांच्या कार्याचा गौरव करायचा सोडून त्यांच्याविषयी मनात कटुता बाळगणारी लोक आजकाल वाढत चालली आहेत. का बरं कटुता? आत्ताच दसऱ्याच्या संचलनाला ज्या रत्नागिरीमध्ये आपल्या सावरकरांनी हिंदूंमध्ये एकता निर्माण होण्यासाठी एकतान ते एक गीत लिहिलं, ते गीत सगळ्यांना पाठ करायला लावून त्याचा प्रचार केला. ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी त्यांनी धडपड केली आणि या संघाचं कार्य पुढं नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याच रत्नागिरीत आज या RSSच्या संचलनाला इतर धर्मियांनी विरोध केला, रस्ता बदलायला लावला. आणि हो, देशामध्ये अराजकता माजू नये म्हणून नमतं घेत रस्तासुद्धा बदलला या लोकांनी. पण याचा अर्थ असा कोणी घेऊ नका की ही संघटना दुर्बल झाली आहे वगैरे. अरे, फक्त देशाभिमान ज्या संघाकडनं जोपासला जातो, जिथं जिथं म्हणून मदत हवी आहे तिथे निरपेक्षतेने स्वतःच्या खिशातला पैसा घालून या संघात काम करणारी माणसं मदतीला धावून जातात. आणि असं असताना सुद्धा त्यांच्याविषयीच तुम्ही कटुता धरताय. अरे, कोणता जात, कोणती धर्म काहीही न बघता हे मदतीला धावून जाणारी माणसं अव्याहतपणे कार्य करतायत या देशासाठी, या देशाच्या अखंडतेसाठी. आणि मदत करताना तर अक्षरशः एखाद्या प्रलयाच्या ठिकाणी झोपून त्यांनी पूल बनवलेला आणि या RSS लोकांच्या कमरेवर, पाठीवर पाय ठेवून कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, मग स्त्री असो पुरुष असो, तो त्या प्रलयातून ह्या मानवी ब्रिजवरनं, या मानवी पुलावरनं चालत चालत दुसऱ्या तीरावर पोचतो. त्यावेळेस तुम्हाला या संघाची कटुता नाही आठवत? यांच्याकडनं मदत घेताना नाही आठवत तुम्हाला या गोष्टी? त्यांनी केलेला मदत, त्यांनी दिलेला मदतीचा हात, त्यांनी दिलेली सेवा. अरे, भूकंप असो, अगर प्रलय असो, अगर कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, ताबडतोब सुरुवातीला पोहोचणारा पहिला ट्रक जीवनावश्यक वस्तूंचा आणि निस्पृहतेने काम करणाऱ्या माणसांची थवेच्या थवे तिथपर्यंत पोहोचतात. तो RSS आहे. विनाकारण एखाद्या संघाच्या विषयी मनात कटुता बाळगायची आणि मग इस्लामचं तुष्टीकरण करत फिरायचं, अशी काही नेते मंडळांची सध्या काम चालू आहेत. अरे, तुम्हाला काहीतरी वाटली पाहिजे. ज्या शिवछत्रपतींनी, ज्या संभाजी महाराजांनी, अरे कोणता त्याग केला त्यांनी हा हिंदुस्थान वाचवण्यासाठी. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपले तुकडे करून घेतले. बाजीराव पेशव्यांनी, अरे किती कमी आयुष्य मिळालं त्यांना, पण किती लढाया खेळल्या, एकही लढाई हारले नाहीत. अशा या जिगरबाज लोकांनी केलेला त्याग, केलेलं समर्पण, हे सगळं तुम्ही धुळीस मिळवणार का? आणि हे समर्पण, हा त्याग, हे जपण्याचं काम करणारी RSS ही संघटना, आणि विनाकारण तिला बदनाम करताय तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या व्होट बँकसाठी. अरे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एक मोठा नेता बडबड करतो, अरे तुम्ही नास्तिक आहात का आस्तिक आहात आम्ही विचारणार पण नाही तुम्हाला. आणि तुम्ही धडधडीत तुमच्या ग्रुपच्या समोर बोलताय की पूजा अर्चा वगैरे, मी नास्तिकच आहे.
देव काय, देव कोण मानतं? मी नाही मानत, मी देवांचा बाप आहे. अरे ही घमेंड झाली तुम्हाला. तुम्हाला जे जीवनदान मिळालंय ना, त्या पांढऱ्या कपड्यांमुळं, परदेशात जाऊन ऑपरेशन करून हा पुनर्जन्म तुम्हाला मिळाला आहे, त्याचा तुम्ही गैरवापर करताय. असं जर मी काही परखडपणे बोललो तर मला तर त्यामध्ये काही गैर वाटत नाही. ज्या इस्लामी अतिक्रमण आपल्याकडं करतायत कुठे कुठे, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला बोलायचं नाही आहे. म्हणजे पूर्वी आक्रमणकर्ते जे इथे आले त्यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज लढले, संभाजी महाराज लढले, बाजीराव पेशवे लढले. ज्या ज्या लोकांनी याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आपल्या हिंदुस्थानवर, आपल्या महाराष्ट्रावर, त्यांनी केलेला त्याग, त्यांचं शौर्य, या सगळ्या गोष्टींचा अपमान आपण करतोय अशी लाजसुद्धा वाटत नाही अशा लोकांना. याचा मला खेद वाटतो. मित्रांनो, RSS संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी त्यांना खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्यात. आणि मग रत्नागिरीचे पडसाद, जर एके ठिकाणी आता हे झालंय तर सर्व ठिकाणी असा प्रकार घडू शकतो. मग किती दिवस तुम्ही सिक्युलर राहणार? किती दिवस आम्ही त्यांना अल्पसंख्याक म्हणत त्यांच्याकडनं जो अन्याय होतो तो सहन करत राहणार? आणि मग आम्ही थोडासा आवाज उठवला तर मग असहिष्णुता, भारतामध्ये असहिष्णुता नांदते म्हणून परदेशापर्यंत निरोप जातात. कधीपर्यंत हे सुरू राहणार? आणि जेव्हा आपलेच लोक फितूर होतात ना, तेव्हाच तर मग संभाजी महाराजांसारखा माणूस पकडला जातो, त्याचे हाल होतात. अगदी त्याच पद्धतीने आजही आतल्या गोटातली माणसं तिकडं फितूर झाली आहेत, केवळ काही गठ्ठा मतदान स्वतःकडे ओढण्यासाठी, स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यासाठी. कारण खुर्ची टिकली तर पूर्वी केलेला भ्रष्टाचार लपून राहील, खुर्ची गेली तर सगळंच बाहेर निघू शकतं. हे जाणीवेने माणूस हातपाय थकले तरी छानपैकी येतो, स्टेजवर बसतोय. कोणालाही खुर्ची सोडवत नाहीये, कोणालाही सत्तेतून बाहेर जाणं परवडत नाहीये. आणि हा हेतू कोणाच्याही लक्षात येत नाहीये. जी व्होट बँक बनवली जाते त्यांना सुद्धा कामापुरतं जवळ केलं जातं, याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. अरे उगाच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि खुर्च्या टिकवून राहायच्या, भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करत राहायच्या, तोंबड्या भरायच्या, परदेशामध्ये जमिनी घ्यायच्या, पॅलेस घ्यायचे, समुद्र किनारे विकत घ्यायचे आणि त्या ठिकाणी फिशिंग करायचं, कोळंबीची शेती करायची, अनेक ठिकाणी पैसा गुंतवायचा, शेअर बाजारात गुंतवणूक दाखवायची, 5 रुपये गुंतवायचे आणि ब्लॅक मनीचे 5 रुपयाचे 1000 रुपये ब्लॅक असतील ते व्हाईट करण्यासाठी धडपडायचं. यामध्ये आयुष्य घालवलेली माणसं आज दोन धर्मात तेढ निर्माण करतात. RSS देशाभिमान देशभक्ती शिकवणारा हा संघ. अरे पण त्याच्यामध्ये सुद्धा मला कधी कधी शंका यायला लागते की काय जुनी नीतिमत्ता आणि जुनी ताकद, जुना देशाभिमान थोडासा त्या संघातनं पण कमी होतोय. वस्तीमध्ये संघासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी काही कार्य केलं जातंय किंवा नाही? या हिंदुत्व टिकवण्यासाठी, या हिंदू धर्माची अस्मिता टिकवण्यासाठी काही कार्य होतंय की नाही अशी शंका सुद्धा येऊ लागली. मित्रांनो, जर इतर धर्मियांनी असा जर अटकाव होत राहिला आपल्याला, गणपतीच्या मिरवणुकीला, देवीच्या मिरवणुकीला, देवीचा गरबाची प्रॅक्टिस करताना जर आपल्याच लोकांना अटक व्हायला लागली आणि जर याच्यामध्ये इतर धर्मीय येऊन काही हायदोस घालायला लागले आणि जर हे असंच चालू राहिलं तर त्या 2-3 वर्षात तुमच्या अस्तित्वाला प्रचंड मोठा धोका आहे, इतकं मी नक्की वारंवार सांगू इच्छितो. जो काही संघ आहे, जो काही देशाभिमान जागवणाऱ्या संस्था आहेत, संघ आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना अजून मजबूत बनवलं पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला जेव्हा संकट येतं तेव्हा मात्र RSSची आठवण येते. पण आपण कधी जवळच्या शाखेमध्ये गेलोय, त्यांना काही कमी जास्त हवं आहे, खिशातले 2 रुपये आपण दानधर्म करण्यासाठी थोडीशी प्रवृत्ती दाखवली आहे, याचा सुद्धा साकल्याने प्रत्येकाने ऐश्वर्य संपन्नता जगताना हा विचार केला पाहिजे. कारण पूर्ण देश संकटात येऊ शकतो असं वातावरण निर्मिती या राजकारण्यांकडनं पण चालली आहे. त्यांना खूप सिक्युरिटी आहे हो, का आपले जाणार आहेत ते तुम्ही आणि आम्ही मध्यमवर्गीय, ते पुन्हा त्या खुर्चीवर बसतील. नाटकी प्रकार घेऊन तुमच्या खिशातल्या रुमालाने तुमचे डोळे पुसायला येतील जे जिवंत आहेत त्यांचे.
अश्रू आटलेले असतील, डोळे पुसायची पण वेळ येणार नाही, आणि कदाचित जिवंत असाल तर अश्रू आटले असतील, हे वाक्य खरं ठरेल. रडणारं सुद्धा कोणी भेटणार नाही अशी कत्तल होऊ शकते. इतिहास गवाह आहे. या बाबतीत पण मी वारंवार सावध करतोय. मित्रांनो, आर एस एस डुईंग इट्स बेस्ट वर्क. पण जर त्यांच्यामध्ये पण जर काही कमीपणा वाटत असेल तर त्या संघाच्या सुद्धा चुका परखडपणे आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. पण त्या सांगताना तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तसंच काही कर्तृत्व दिसलं पाहिजे. जर संघामधली एकी त्याला कुठे तडा गेला असेल तर मी शुभेच्छा देईन. ते तडे लवकरात लवकर मिटावेत, कारण आपल्याला हा देश आणि ही संस्कृती शेवटपर्यंत टिकवायची आहे. याच्यावरती कोणाचंही आक्रमण झालेलं आपल्याला खपवून घेता येणार नाही, आणि म्हणूनच ही जागृती आपल्याला देशभर करायची आहे. पुन्हा एकदा आर एस एसला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल लाख लाख अभिनंदन करतो. आणि जास्तीत जास्त नागरिकांना मी आव्हान करेन, जातीपाती सोडून द्या. आणि जे भडकवत आहेत ना तुम्हाला राजकारणी, काय एखादी तुम्हाला सहकारी संस्था दिली असेल, एक 10-5 कार्यकर्त्यांना जीप घेऊन दिल्या असतील, कोणाला काही काम मिळवून दिलं असेल, अरे पण हा देखावा करताना त्यांनी अब्जावधी रुपये कमवलेत आणि ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला ते भडकवत आहेत, तुमची डोकी भडकवत आहेत. हे प्रत्येक धर्मातल्या मध्यमवर्गीय माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकमेकांमध्ये तेढ उत्पन्न करून कोणाचाही विकास होणं शक्य नाही. एकमेकांवर बायकॉट टाकण्याच्या ज्या घटना घडत आहेत, टाळी एकाच हाताने वाजत नाही. जर तुम्ही काही बायकॉट करत असाल हिंदूंचं, तर मग हिंदूसुद्धा एक होऊ शकतात. मग त्यांनीसुद्धा बायकॉट करायला सुरुवात केली तर नक्कीच थोडीफार होरपळून निघू शकते जनता. इतकं सोपं नाही आहे जगणं. एकमेकांना एकमेकांचा आधार हा लागणारच आहे. आणि उगाच माझं राष्ट्र तुझं राष्ट्र अशी स्पर्धा करत एकमेकांचे खून करायचे आणि मग राजकारण्यांना मस्त फावतं, हे घडू द्यायचं नसेल तर सामंजस्याने आपल्याला सगळ्या परिस्थितीचा विचार करून नीट वागलं पाहिजे. प्रत्येकाला सांगतो, आणि हिंदूंवरती तलवार उगारणाऱ्यांना मुद्दाम सांगतोय मी, सहनशक्तीची एक सीमा असते, ती जर ओलांडली तर तुमच्या हातातली तलवार ही आमच्या हातात यायला वेळ लागणार नाही. जय हिंद, जय भारत.